बातमी सौदी अरेबियाची। रविवारी सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये भीषण वादळ आलं। इराकची राजधानी बगदादमध्ये त्याची झळ पोहोचली। यंदाच्या हंगामातलं हे सर्वाधिक भीषण वादळ समजलं जात आहे। या वादळाचा जनजीवनावरही परिणाम झाला। एक ग्लोबल रिपोर्ट सौदी अरेबियातून। रविवारची संध्याकाळ सौदी अरेबियासाठी अतिशय भयानक ठरली। सौदीची राजधानी रियाद धुळीच्या वादळानं पुरती झाकोळली गेली। त्यामुळे रियादमधील जनजीवनावर मोठा परिणाम झाला। अनेक नागरिकांना घरात कोंडून घ्यावं लागलं। या वादळाची काही भयावह दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत। मोठमोठा गडगडाट करत धुळीचं वादळ शहरात दाखल झालं। धुळीचे मोठमोठाले ढगच रियादच्या अवकाशात दिसत होते। धुळीमुळे अगदी काही अंतरावरचंही दिसेनासं झालं। रियादचं क्षितिजच धुळीत हरवलं गेलं। रियाद हे सौदीचं सर्वाधिक वर्दळीचं शहर, मात्र या धुळीमुळे या वेगाला ब्रेक लागला। सर्वत्र केवळ धुळीचं आणि काळोखाचं साम्राज्य पसरलं। तर जझान, असीर, अल बाहा, मक्का आणि अल कासिम या शहरांनाही धुळीच्या वादळाचा जोरदार तडाखा बसला। सौदीच्या हवामान विभागानं या धुळीच्या वादळाचा इशारा दिला होता। अल कासिममध्ये जोरदार वाऱ्यांचं वादळ धडकेल असं सूचित केलं होतं। यावेळी दृश्यमानता शून्यावर जाईल, तेव्हा नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहनही करण्यात आलं होतं। तर दृश्यमानता घटल्यामुळे वाहन चालकांसाठीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या। सौदी अरेबियासह इतर मध्य आशियाई राष्ट्रांमध्ये मार्च ते ऑक्टोबर या काळात वादळांचे जोरदार तडाखे बसतात। या काळात इथलं वातावरण उष्ण आणि कोरडं असतं आणि त्यामुळे इथं अशा वादळांचा धोका वाढतो। दुसरीकडे इराकची राजधानी बगदादमध्येही असंच वादळ आलं। रविवारी आलेल्या या वादळामुळे संपूर्ण शहरात धुळीचंच साम्राज्य पाहायला मिळालं। याचा जनजीवनावरही परिणाम झाला। काही नागरिकांना तर श्वसनाचाही त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचं भीषण वादळ मानलं जात आहे। धुळीमुळे अगदी काही मीटरवरचंही दिसेनासं झालं। काही दुकानदारांनी तर तातडीनं त्यांची दुकानं बंद केली। जॉर्डन या सौदी अरेबिया आणि इराकच्या शेजारी देशालाही मुसळधार पावसासह पुराचाही तडाखा बसला। रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जॉर्डनमधील पेत्रा या पुरातन शहरात पूर आला। त्यामुळे अनेक पर्यटक अडकून पडले होते। त्यांची तातडीनं सुखरूप सुटका करण्यात आली। जॉर्डनच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 1785 पर्यटकांनी रविवारी पुरातत्व विभागाच्या परिसराला भेट दिली होती। त्यामुळे या सर्व पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनावर होती। मात्र या पुरामुळे कोणताही पर्यटक जखमी झालेला नाही अशी माहिती प्रशासनानं जारी केली। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।